श्री स्वामी समर्थ. ध्येयावर न पोहोचणे ही शोकांतिका नाही, तर पोहोचण्यासाठी ध्येयच नसणे ही खरी शोकांतिका आहे. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगता येत नाही. आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही. फार सोपं वाक्य आहे. आपल्या मनाशी सारखं बोलत राहा. तुम्ही कोणतेही ध्येय गाठू शकता. विजय निश्चित असल्यावर डरपोक सुद्धा लढेल, परंतु खरा योद्धा तोच असतो जो पराजय होणार आहे हे माहीत असूनही जिंकण्यासाठीच लढेल. आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुःख करत बसू नका, कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पावले टाका. सतत कर्तव्य करत राहा. आज ना उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी सांगतात, जेव्हा देव तुमच्या जीवनात प्रवेश करतो तेव्हा तुम्हाला शांतीचा अनुभव येतो. कितीही कठीण परिस्थिती असो, तुम्हाला निर्भयता मिळते, कारण तुम्हाला माहीत असते की एक मोठी अद्भुत शक्ती तुमच्या पाठीशी आहे. तुमचे मन प्रसन्न होते, शरीर निरोगी राहते आणि तुमच्या नात्यांमध्ये गोडवा येतो. आजपासून तुमच्या अंतर्मनाला देवासाठी खुले करा. त्याच्या अस्तित्वाची जाणीव ठेवा, प्रत्येक श्वासात, प्रत्येक क्षणात. आणि मग बघा तुमच्या जीवनात चमत्कार कसे घडतात आणि अद्भुत गोष्टी कशा आकार घेतात. बाळांनो, आजपासून स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्यातील सुप्त क्षमतांना जागृत करा. प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी स्वतःला सांगा, मी हे करू शकतो. जेव्हा तुम्ही हे विचार तुमच्या मनात रुजवाल तेव्हा तुम्हाला दिसेल की काय चमत्कार तुमच्या आयुष्यात घडायला लागलेले आहेत. तुमच्या स्वप्नांच्या पलीकडे असलेले यश तुम्हाला मिळेल, कारण तुम्ही तुमच्यातील अफाट शक्तीला ओळखले आहे. कधीही हार मानू नका. अडचणी येतील, पण त्या तुम्हाला थांबवू शकत नाही, जर तुम्ही तुमच्या ध्येयावर ठाम असाल. तुमच्यातील या दिव्य शक्तीचा अनुभव घ्या आणि तुमच्या आयुष्याला एका नवीन उंचीवर घेऊन जा. तुम्ही कधीही स्वतःला दुर्बल किंवा विसरलेले समजू नका. देवाच्या आशीर्वादाने तुमच्यातील सुप्त शक्ती जागृत होऊ शकते आणि तुम्ही महान नेते बनू शकता. भीती आणि संशय सोडून द्या. परमेश्वर तुमच्या पाठीशी उभा आहे. तो तुम्हाला शक्ती, धैर्य आणि शौर्य देईल, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक अडथळ्यांवर विजय मिळवाल आणि शूर योद्ध्याप्रमाणे जीवनाचा सामना कराल. स्वामी सांगतात, आज तुम्ही ज्या काही अडचणीतून जात आहात त्यामुळे निराश होऊ नका. तुमचा संघर्ष, तुमच्या तपश्चर्येला देव पाहत आहे. तुमचा प्रत्येक प्रयत्न देवाच्या नजरेखाली प्रकाशित होत आहे हे लक्षात ठेवा. जे काही तुमच्या आयुष्यात घडत आहे ते तुमच्या सध्याच्या समजण्याच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. प्रत्येक घटनेमागे गहन अर्थ आणि ईश्वरी योजना असते, जे तुम्हाला आता कदाचित दिसणार नाही. यावर पूर्ण विश्वास ठेवा. जेव्हा तुम्हाला वाटेल की सर्व दरवाजे बंद झाले आहेत, तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवा की अदृश्य शक्ती तुमच्या बाजूने कार्य करत आहे. हा काळ निघून जाईल आणि तुम्ही अधिक बळकट होऊन यातून बाहेर पडणार आहात. तुमचा जर देवाच्या या अदृश्य शक्तीवर विश्वास असेल तर मनापासून लिहा, माझा देव, माझे स्वामी महान आहेत. माझ्या स्वामींच्या प्रत्येक योजनेवर विश्वास आहे. तुमची श्रद्धा तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग दाखवेल. धीर धरा आणि आपल्या मार्गावर दृढ राहा. आम्ही तुमच्या सोबतच आहोत. बाळांनो, देवावर आणि स्वतःवर विश्वास ठेवा. त्याचे कार्य बघा. तुमचा आत्मविश्वासच तुम्हाला देवाच्या सामर्थ्याचा अनुभव देईल. देव त्याच्या इच्छेनुसार कोणाचाही वापर करू शकतो आणि कोणत्याही मार्गाने बोलू शकतो. तो तुमच्यासाठी सर्वोत्तम योजना आखतो. कितीही कठीण तुम्हाला वाटत असले तरी देवाची योजना नेहमीच मोठी असते. प्रत्येक योजनेवर विश्वास ठेवा. स्वामी सांगतात, संघर्ष म्हणजे दुःख नाही. संघर्ष म्हणजे तुमची परीक्षा आहे. ही परीक्षा तुम्हाला अधिक मजबूत बनवते, अधिक अनुभवी बनवते. समुद्राच्या लाटा जशा किनाऱ्यावर आदळून
त्याला आकार देतात, तसाच संघर्ष तुमच्या जीवनाला आकार देतो. तो तुम्हाला घडवतो. ज्यांनी आजवर महान यश मिळवले आहे, मग ते कोणतेही क्षेत्र असो, त्यांनी संघर्षाशिवाय ते मिळवलेलं नाही. प्रत्येक यशस्वी कथेमागे अनंत अडचणी, कठोर परिश्रम आणि न डगमगता त्यांचा सामना करण्याची जिद्द असते. काही लोकांना संघर्ष करण्याची भीती वाटते, तर बाळांनो, त्यावर एकच उत्तर आहे: वर्तमान काळात जगा. आताचा क्षण हाच खरा आहे. उद्या काय होईल याची चिंता करत बसू नका. भूतकाळात काय झालं याचा विचार करत रडू नका. आज या क्षणी तुम्ही काय करू शकता यावर लक्ष केंद्रित करा. तुमची स्वप्न मोठी आहेत, मग ती पूर्ण करण्यासाठी आजपासूनच, या क्षणापासून कष्ट, मेहनत करण्याची तयारी ठेवा. एका लहान रोपाला मोठा वृक्ष व्हायला किती कष्ट लागतात. ते वादळ झेलतं, उन्हाळ्याची उष्णता सहन करतं, तरीही ते पाणी आणि सूर्यप्रकाशासाठी संघर्ष करतं आणि वाढत राहतं. तसेच तुमचे जीवन आहे. प्रत्येक आव्हान हे तुम्हाला वाढवण्यासाठी संधी आहे. माझ्या बाळांनो, मला माहित आहे तुमचं भविष्य उज्ज्वल नक्कीच होणार आहे, पण ते आपोआप होणार नाही. ते तुमच्या आजच्या प्रयत्नांवर अवलंबून आहे. आज जर तुम्ही कठोर परिश्रम केले तर तुमचा उद्या नक्कीच प्रकाशमय होईल. आजची प्रत्येक छोटी कृती, प्रत्येक प्रयत्न तुमच्या मोठ्या यशाची पायरी बनेल. म्हणून तुमच्या मनातल्या भीतीला बाजूला सारा. तुमच्या ध्येयांकडे एक एक पाऊल टाका. मला माहित आहे तुम्ही हे करू शकता. देव सांगतात, ज्ञानाचे महत्त्व ओळखा, कारण तेच तुम्हाला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढेल. ज्ञान प्राप्त करणे कधीही थांबवू नका, कारण तेच तुमचे खरे सामर्थ्य आहे. तुमचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी भगवंताची भक्ती करा. जेव्हा तुमची भक्ती खरी असेल, तेव्हा तुमच्यामध्ये जशास तसे वागण्याची, म्हणजेच योग्य परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची ताकद येईल आणि तुम्हाला तुमच्या मार्गावर चालण्याची हिंमत येईल. प्रत्येक उगवणारा दिवस ही एक नवीन संधी आहे. तिचा सदुपयोग करा. सकारात्मक राहा आणि कर्मावर विश्वास ठेवा. निस्वार्थ सेवा करा. अहंकाराचा त्याग करा. शांत मन आणि दृढ निश्चय तुम्हाला सर्व कठीण प्रसंगातून तारून नेईल. देव सांगतात, आपल्या मार्गात अनेक मोह येतात. आजच्या या जगात बहुतेक गोष्टींचा मोह, क्षणिक सुखाचा मोह आपल्याला सहजपणे आकर्षित करतो. हे मोह आपल्याला आपल्या ध्येयापासून विचलित करतात. ते आपल्या मनाला एकाग्र होऊ देत नाहीत. आणि लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमचे मन एकाग्र होत नाही, तोपर्यंत तुम्ही कोणत्याही कामात तुमचे 100% देऊ शकत नाही. एकाग्रतेशिवाय केलेलं कोणतंही काम अर्धवटच राहतं आणि अर्धवट राहिलेलं काम कधीच आपलं स्वप्न पूर्ण करू शकत नाही. म्हणून सर्वप्रथम या मोहांना बाजूला सारा. आपल्या मनाला सांगा की तुझं ध्येय काय आहे. आपले मन म्हणजे एक शक्तिशाली यंत्र आहे. त्याला योग्य दिशा दिली की ते काहीही साध्य करू शकतो. एकाग्रतेने काम करणं म्हणजे आपल्या सर्व शक्ती एकाच दिशेने केंद्रित करणे आहे. ज्याप्रमाणे सूर्याचे किरण एका भिंगातून केंद्रित केले की किती आग निर्माण करू शकतात, त्याचप्रमाणे आपली एकाग्रता आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यास मदत करते. आणि या एकाग्रतेला जेव्हा मेहनतीची जोड मिळते, तेव्हा कोणतेही स्वप्न अशक्य वाटत नाही. फक्त स्वप्न पाहून ते पूर्ण होणार नाही. तुम्हाला मेहनत करावीच लागेल. अडथळ्यांवर, संकटांवर मात करावी लागेल. बाळांनो, लक्षात घ्या, यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो. कठोर परिश्रम हाच यशाचा एकमेव मार्ग आहे. जीवनात संधी खूप कमी वेळा येतात. त्या क्षणाची वाट पाहत बसू नका. तर जेव्हा ती संधी मिळेल, तेव्हा तिला दोन्ही हातांनी पकडा. ती तुमची वेळ आहे. स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न तुम्ही स्वतःपासूनच केला पाहिजे आणि तो मनापासून केला पाहिजे. जेव्हा तुम्ही मनापासून प्रयत्न करतात, तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या मदतीसाठी सज्ज होतं. जीवनातील मार्ग नेहमीच सोपे नसतात. बऱ्याचदा आपल्याला कठीण मार्गावरून जावं लागतं, पण हेच कठीण मार्ग आपल्याला घडवतात, मजबूत बनवतात. हेच कठीण मार्ग तुम्हाला यशापर्यंत पोहोचवतात आणि आयुष्यात पुढे घेऊन जातात. प्रत्येक कठीण प्रसंग तुम्हाला काहीतरी नवीन शिकवून जातो. तो तुम्हाला अनुभव समृद्ध करतो. म्हणून कोणत्याही कठीण परिस्थितीला घाबरू नका.
ती एक संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची. तुमचा विश्वास आणि तुमची दृढ इच्छाशक्ती तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढेल. देव सांगतात, जेव्हा एखादा व्यक्ती अडचणीत असतो, संकटात असतो, तेव्हा त्याला दिलेला मदतीचा छोटासा हातही त्याच्यासाठी खूप मोठा आधार बनतो. तुम्ही संकटकाळी इतरांना केलेली मदत म्हणजे एक प्रकारची पेरणी असते. ही पेरणी अशी आहे जिचं फळ तुम्हाला कधीतरी नक्कीच मिळतं. वेळ ही कधीही कोणासाठी थांबत नाही. दिवस पुढे सरकत असतात आणि वेळेचा स्वभाव असा आहे की ती कधी चांगली असते तर कधी वाईट असते. आज तुम्ही सुखात असाल, समाधानी असाल, पण उद्या काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही. वेळ कशी बदलेल, कधी बदलेल हे आपल्या हातात नसतं. म्हणूनच जेव्हा तुम्ही कोणाला मदतीचा हात देता तेव्हा तुम्ही फक्त त्या व्यक्तीला त्या क्षणासाठी आधार देत नाही, तर तुम्ही एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करता. ही ऊर्जा तुमच्या आजूबाजूला फिरत राहते आणि योग्य वेळी ती तुमच्याकडे परत येते. तुम्ही एखाद्याला संकटातून बाहेर काढता तेव्हा ते तुमच्या मनात एक शुभ कर्म म्हणून नोंदवलं जातं. जर आज तुम्ही एखाद्या गरजवंताला पाणी पाजलं तर उद्या तुम्हाला तहान लागल्यावर कोणीतरी नक्कीच पाणी देईल. जर आज तुम्ही एखाद्या अंधाऱ्या वाटेवर चालणाऱ्याला प्रकाश दाखवला तर उद्या तुमच्या जीवनात अंधार झाल्यावर कोणीतरी तुम्हाला दिशा नक्कीच दाखवेल. हेच सृष्टीचं, निसर्गाचं आणि कर्माचं चक्र आहे. तुम्ही जे द्याल तेच तुम्हाला परत मिळेल. म्हणूनच बाळांनो, कधीही कुणालाही मदत करताना संकोच करू नका. कोणालाही लहान किंवा मोठा समजू नका. वेळ प्रत्येकाची येते. तुमची वेळ चांगली असताना इतरांसाठी काहीतरी करा. तुमच्याकडे जे आहे, मग ते धन असो, वेळ असो, ज्ञान असो किंवा फक्त एक सहानुभूतीचा शब्द असो, ते इतरांसोबत वाटून घ्या. देव सांगतात, बाळांनो, तुमचे मन हळवे असण्यात काहीच गैर नाही, कारण हळवेपणा आपल्याला इतरांशी जोडून ठेवतो. पण लक्षात ठेवा, हळवे मन असावे, दुबळे नसावे. दुबळे मन संभ्रमात राहते आणि योग्य निर्णय कधीच घेऊ शकत नाही. आयुष्यात प्रत्येकाला आनंदी ठेवणे शक्य नाही आणि तसा प्रयत्न करताना आपण स्वतःची किंमत गमावून बसतो. योग्य निर्णय घेण्याची हिंमत ठेवा. आपल्या स्वाभिमानाला आणि स्वतःच्या ओळखीला जपून ठेवा. जेव्हा तुम्ही स्वतःच्या मूल्यांना प्राधान्य देता तेव्हाच तुम्ही इतरांसाठी आणि स्वतःसाठी खऱ्या अर्थाने सक्षम बनता. स्वामी सांगतात, जीवनात एकटेपणा कधी कधी येतोच, पण लक्षात ठेवा, हा एकटेपणा तुमची कमजोरी नाही तर तुमचं खरं सामर्थ्य आहे. जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्हाला स्वतःची खरी ओळख पटते. तुमच्यातील सुप्त गुणांची जाणीव होते आणि तुमचा स्वतःवरील विश्वास वाढतो. हा आत्मविश्वासच तुम्हाला स्वाभिमानाने जगायला शिकवतो. जीवनाचा प्रवास नेहमी सोपा नसतो. अनेकदा अनपेक्षित वळणं येतात, संकट येतात. अशा वेळी परिस्थिती पाहून योग्य निर्णय घ्या. प्रसंगी आपला मार्ग बदला, पण धैर्याने संकटांना सामोरे जा. तुमच्या आत असलेली शक्ती ओळखा आणि आत्मविश्वासाने प्रत्येक आव्हानांना सामोरे जा. तुमचे जीवन नक्कीच सफल होईल. बाळांनो, तुम्ही आयुष्यात खूप वाईट परिस्थितीतून जात असाल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्याने तुम्हाला घडवले आहे तो या ब्रह्मांडाचा मालक अजिबात कमजोर नसून तुमचे भाग्य आणि नशीब नव्याने लिहिण्याचे सामर्थ्य त्याच्याकडे निश्चितच आहे. ब्रह्मांडाचा मालक, तुमचा देव, तुमचे भविष्य चांगल्या प्रकारे घडवू शकतो, कारण तो तुम्हाला सर्व काही देऊ इच्छित आहे. तुम्हाला जे काही हवे आहे ते तुम्ही फक्त मागा. आमच्याकडून ते तुम्हाला भरभरून मिळणार आहे, कारण आमचे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहेत. जेव्हा आमचे कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळतात तेव्हा जीवनात अनेक चांगल्या गोष्टी प्राप्त होतात. हेच पुण्य तुम्हाला भरपूर काही मिळवून देते. त्यामुळे बाळांनो, आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. आमच्या असीम शक्तीवर विश्वास ठेवा. तुमचं मन ही एक अद्भुत शक्ती आहे, हे लक्षात ठेवा. जसा तुम्ही विचार करतात तसेच तुम्ही बनतात. जर तुम्ही सकारात्मक विचार कराल तर तुमच्या आयुष्यातही चांगल्या गोष्टी घडतील आणि नकारात्मक विचार तुमच्या प्रगतीला अडथळे आणतील. म्हणूनच तुमच्या मनात नेहमी चांगले, पवित्र आणि उच्च विचार ठेवा. तुमचं मन हे तुमचं भविष्य घडवतं, हे विसरू नका. आजचा संपूर्ण संदेश तुम्ही ज्या जागेवर, ज्या ठिकाणी ऐकलेला आहे ते संपूर्ण ठिकाण, तेथील संपूर्ण वातावरण सकारात्मकतेने व आमच्या कृपाशीर्वादाने भरून गेलेले आहे. आजचा हा प्रेरणादायी संदेश ऐकल्यानंतर
तुम्ही तुमच्या जीवनात चांगले बदल नक्कीच अनुभवणार आहात. बाळांनो, काळजी करू नका. आमचे कृपा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत. आमचे लक्ष संपूर्णपणे तुमच्यावर आहे. त्यामुळे काळजी करू नका. फक्त स्वतःवर आणि आमच्यावर विश्वास ठेवा व चांगले कर्म करत राहा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका. सेवा करा, सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.